तर मित्रांनो हे बघा आमची पॅकिंग चालू आहे. आता ही लोक पॅकिंग करतात. ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे. थोडे कपडे उरलेत भरायचे आणि ही लोक पॅकिंग करतात. हे बघा तर मित्रांनो आम्ही लोक बसलेले आहे कॅबमध्ये. मम्मी पण नसली, दादा तर जॉबवरून आले म्हणून थकलेला आहे तो. ती पण काय माहिती कशी थकली आहे. आणि हे बघा इथं लालजू जास्त थकलाय, बॅग उचलून इथं लालजू आहे. हे पण मस्त आरामात चाललंय. आपण कॅबमध्ये बसले, तुम्ही बघू शकता. मम्मी मागे, दादा पुढे. त्याच्याकडे एक ट्रॉली आणि बॅग आहे. आम्ही लोक जस्ट आलो प्लॅटफॉर्मवरती आणि आता आम्ही आमचा प्लॅटफॉर्म शोधणार आणि आम्ही ट्रेनमध्ये जाऊन बसणार. तर मित्रांनो आता माहिती काय झालं, आम्ही लोक ज्या पहिल्या प्लॅटफॉर्मवरती गेलेलो ना, तो प्लॅटफॉर्म पूर्ण रॉंग होता. ह्याने रॉंग आमच्या लोकांना चढवलेलं आणि प्लॅटफॉर्म 3 वरतीच गेलो होतो आपण. ट्रेन तिकडून कॅन्सल होऊन ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती आली. माझी काय चुकी आहे त्याच्यामध्ये? पण टायमावरती आणलं तरी ना. हा तर हे बघा आपली ट्रेन ही आहे. आम्हाला वाटलेलं की आमची ट्रेन यायची अजून बाकी आहे, पण आमची ट्रेन ऑलरेडी इथं वेट करते आमची. तर चला आता क्लिनिंग चालू आहे. आज बघा आमचं सामान घेऊन इथं उभा आहे कधीचे आणि फिरतोय पण. मित्रांनो आता आम्ही लोक आलेलो आहे फायनली ट्रेन मध्ये. हे बघा आम्ही लोक बसलोय. लालजू इथं झोपून गेले. त्यांना बघा सगळ्यांना जेवायला पण स्टार्ट केले. दादा पण खातोय आणि मी नाही खात कारण की मी घरातून खाऊन आलेले. घरामध्ये आपण हे जेवण खातो, पण हे जेवण आपण प्रवास करताना ट्रेन मध्ये जेव्हा बसून खातो तेव्हा त्याची अलगच एक फिलिंग आणि मजा येते. तर या तुम्ही पण खायला. काय ते सांग हे तरी. बघा, भरलेली मिरची आणि फुलके आणि प्रथम खातोय मेथीचे पराठे. मेथीचे पराठे आणि दही. आणि स्प्राईट पण पितो, त्याला सर्दी झाली तरी पण. या खायला, जेवूया आपण. मित्रांनो जस्ट अ लिटिल बिट अपडेट. मम्मी इथे खालती झोपली आहे. दादा इकडे आहे. तो आता ऍक्टिंग करतो झोपायची. आता झोपलेला नव्हता. आम्ही लोक खाऊन पिऊन परत झोपलोय. आमच्या लोकांना खूप टाइम लागणार आहे पोहोचायला. बघा तो खूप जास्त ऍक्टिंग करतोय. त्याला जाऊ द्या, तो हा ब्लॉग करणारच नाही, मीच करणार आहे. आपल्याला अजून 8-9 घंटे आहेत मथुरा जंक्शनला पोहोचायला. जेव्हा आपण पोहोचू मग तर मी तुम्हाला दाखवेन की आपण मथुरा जंक्शनला पोहोचलो. तर बघा आम्ही कोटाला आलोय. कोटाला ट्रेन थांबलीये आणि दादा गेलाय काहीतरी आणायला खायला. बघू काय भेटतं चांगलं. कंटाळ खूप येतोय यार. तर आम्हाला परफेक्ट 24 आवर्स होती ट्रेन मध्ये बसून. मम्मी पण थकलीये, दादा तर पूर्ण थकलेलाच आहे ऑलरेडी. मला माहितीये तो ब्लॉग मध्ये लक्ष देणार नाही आणि तो देत पण नाहीये. आणि बघा आम्ही लोक आमची आतमधली सीट सोडून इथे आलोय कारण की आम्ही लोक बोर झालोय. वॉशरूमच्या इथे आलोय. हे बघा मी बसली आणि ही लोक उभे. बघूया आता 1 घंट्यानी 12 वाजता आम्ही मथुरा जंक्शन मध्ये टच होणार. मग तिथून आपण जाऊया आणि मग नंतरला हॉटेलमध्ये भेटूया. ये प्रथम त्याच्यावरती ठेवून पडे ना. आपण आलो मथुरामध्ये. लालजू पण आले. आता आम्ही लोक बघू जाऊ पुढे. आता तरी काहीतरी बोल. अरे एक्झिट शोधू दे आता पहिलं. आता एक्झिट शोधायमध्येच खूप सारा टाइम जाणार. पुढे गेल्यावरती भेटूया. लालजू इथे आहे. लालजूला मी आता पाणी पाजते. आणि तुम्ही ओव्हरऑल रूमचा लुक हे बघा असंच बघून घ्या. इथं नॉर्मल. इथे मी उभी आहे आणि इथं वॉशरूम आहे. इथे मम्मी अख्ख्या बेड वरती एकटी आहे आणि इथे डोर आहे. आणि दादा गेलाय आतमध्ये वॉशरूम मध्ये चेंज करायला. आणि आता आपण झोपू. रूम खूप चांगला आहे. खूप म्हणजे खूप चांगला आहे. आता मी बडबड कमी करते आणि लालजूला आपल्या पाणी पाजवते. आपले लालजू पण खूप खुश दिसते. बघा केवढे खुश दिसतात. फायनली ते त्यांच्या जागेवरती आले.
चला आता भेटूया राधारमण लालच्या. हे बघा आम्ही जिकडे स्टे केला होता ते तर तुम्हाला माहितीच असेल की आम्ही कुठं स्टे केलेलं. मी त्या दिवशी सांगितलेलं, पण त्या दिवशी वरती पूर्ण 1 आणि 2 हा दुसरा दिवस आहे. तो एक दिवस गेला जे की मी बिलकुल पण रेकॉर्ड नाही केलं आणि दादानी पण नाही केलं, कारण की दादाची तर पूर्ण तब्येत डाऊन आहे. त्याला ताप, सर्दी, खोकला सगळं 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 आहे पूर्ण. आणि तो जेवतोय तिथं आपले लालजू आहेत आणि ही पण जेवते मम्मी. आणि इकडचं जेवण बोल कसं आहे? खूप छान आहे, घरगुती जेवण आहे. हॉटेलपेक्षा तर घरातलं जेवण एकदम छान. आणि हे सगळं आम्ही लोकांनी काल पण खाल्लेलं, जे की काल मी घेतलं ना नीट, पण हा बघा, आज घेते मी. हे बघा, हे आहे जिरा राईस विथ पनीरवाला. पनीर, हे आहे बटाटा विथ कॉर्न. कॉर्न. हा खूप मस्त मस्त डिश आहे. ही डाळ कोणती आहे? छिलकेवाली मुगाची डाळ. ही मुगाची डाळ. आणि इथे सलाड दिलेला जो की खतम झालेला आहे, हिने खाऊन खतम केलाय. आणि मी नुसतं भात आणि डाळ खाते, कारण की मिनी तिकडे काय होतात मार्केटमध्ये जेव्हा ह्याला औषध घेत होते तेव्हा मी तिकडे दहीपुरी खाल्लेली. आता काय झालं, आम्ही लोक 3 दर्शन करून आलो. कोणाकोणाचे? एक तर पहिलं राधारमण, सगळ्यात पहिलं राधा वल्लभ केलं, त्याच्यानंतर बाके विहारी आणि त्यानंतर राधारमण. तर हे बघा, हे आमच्यासोबत आले नव्हते आणि ह्यांना आम्ही लोक इथं ठेवून गेलेलो. आणि झालं काय, 3घांकडून त्यांना प्रसादी आली. ही कुली आता ऑब्विसली राधारमण, हे राधा वल्लभ आणि हे बाके विहारी. पण ते जे आहे ते चरणामधनं आलेत बघ, त्याच्यामध्ये जे गुलाब आहे ते हे चरणाचे. जे राधा वल्लभचं आहे ते त्यांच्या चरणामधून आणलेले पूर्ण. आणि ह्यांनी पूर्ण स्वतःची सेवा करून घेतली आज. ते आले नाही, पण त्यांनी उपहार घेऊन आले तिघांकडून. ग्लास कुठे खाऊ? आता त्यांना खाऊन देऊया. आणि आम्ही लोक आता जस्ट आलेलो आहे. कुठून? आज केवढे चांगले आज दर्शन. सर्व चांगले दर्शन झालेत एकदम. राधा वल्लभ केलं, बाकी बिहारी केलं, राधारमण केलं. आता यांचं शयन करू आणि उद्या जाणार आहे आता परिक्रमाला, गोवर्धन परिक्रमाला. मम्मीचा गोवर्धन परिक्रमाच्या पहिल्याचा तोंड बघून घ्या. उद्या आता तर आज राधारमणच्या इकडे जेवढे पण मंदिर होते ते सर्व मंदिर कंप्लीट झाले, ते पण एकदम छान. आता उद्या आम्ही जाणार आहे गोवर्धन परिक्रमा करायला. हा. तर राधारमणला प्लीज मला खूप शक्ती द्या आणि ताकद द्या की मी तेवढी चालवू शकेल. 21 किलोमीटर 21 किलोमीटर, ते पण ई रिक्षाने नाही चालत करणार आहे. तर तुमचा आशीर्वाद राहू द्या माझ्यासोबत. चला तर आता भेटूया बिफोर. परिक्रमाच्या टायमाला. सो मित्रांनो, फायनली आपली जी गोवर्धन परिक्रमा आहे ती स्टार्ट झालेली आहे. बघा इथे मम्मी, मागे श्रावणी आहे. आता तर जो एनर्जी लेवल्स आहे खूप हाय आहे, कारण की जस्ट स्टार्ट झालंय, 1च मिनिटं झालंय. हार्डली आम्ही लोकांनी 15 ते 20 पावलं काहीतरी चाललोय. आता हा 21 किलोमीटर टोटल कम्प्लीट करायचा. हा आपला फर्स्ट सिनॅरिओ आहे. एक्सप्रेशन्स बघा या लोकांचे. बोला काहीतरी. स्टार्ट झालंय. तर परिक्रमा स्टार्ट झाली. आता बघू आम्ही लोक 21 किलोमीटर किती तासामध्ये करतो कम्प्लीट. आता 9:15 झालेत. तर बघू किती आवर्स मध्ये आपला परिक्रमा. डेफिनेटली लवकर करण्याचा प्रयत्न करूया, पण मम्मीच्या लाईक हेल्थला बघून थोडं चालू नको जोश. आरामात करूया आपण. ओके मम्मी, काय बोलशील? काय नाही, शक्ती तर मागितली आहे देवाला परिक्रमा करण्यासाठी. 21 किलोमीटर चालून परिक्रमा करणार आहे. बघूया कधी किती वाजेपर्यंत होते ते आज कंप्लीट होते. बघूया. ओके, सो पुढे काय जेव्हा ब्रेक कुठे काय घेऊ का दाखवण्यासारखं असेल तर नक्की मी दाखवतो. ठीक आहे, चला राधेश्याम. तरी आमचे झालेले आहेत कुल मिळून 8 किलोमीटर. त्याच्यामध्ये पाऊस होता तर आम्ही लोकांनी रेनकोट घेतलेत बघा.
मम्मीनी जस्ट रेनकोट काढलंय, मी आणि मम्मीनी. सो कंटिन्यू चाललोय, थांबलो ना अजिबात. विचारूया मम्मीला, मम्मी कसं आहे? खूप अवस्था खराब झाली आहे, पण तेवढी शांती पण वाटते, कारण की ऊन नाही. उन्हापेक्षा तर खूप छान आहे हे वातावरण. हे चालायला तरी होतंय. तू श्रावणी? मी तर सुखी आणि मी तर खूप एन्जॉय करते परिक्रमा. चालता चालता थंडी आणि शिंक्या पण. सेम माझा पण तेच असणार. ऊन नाही, पण पावसाने थोडंफार तर भिजलोच आहे बघा. पाणी कुठून पण जातं, त्याला आपण थांबू शकत नाही. सुखी आहे, मी तर पूर्ण सुखी आहे. काय माहिती कशी सुट्टी आहे. चाललोय, अजून 13 किलोमीटर बाकी आहे. आत्ताशी 8 किलोमीटर झालेत. लाईक तुम्हाला दाखवतो बघा, वॉच मध्ये दिसेल. आय गेस तुम्हाला दिसत असणार की नाही माहित नाही बघा. पाऊस वापस आला बघा, स्क्रीन वरती येत आहे, तोंडावरती पण माझ्या पाणी पडतंय. रिटर्न रेनकोट घालतो, ऍटलीस्ट काहीतरी शूट करायला तरी भेटलं, नाही तर हे पण नसतं भेटला. मित्रांनो, मोठी परिक्रमा समाप्त झाली आहे. छोटी परिक्रमा करू, कसं वाटतंय? नॉन स्टॉप 11 किलोमीटरची परिक्रमा केली आहे. आता काहीतरी थोडं खाणार, थोडा आराम करणार आणि मग परत दुसरी छोटी 9 किलोमीटरची परिक्रमा. नाही, ती 10 किलोमीटर आहे. 11 आणि 10 किती झाले? 21 ना. अच्छा, ती 10 किलोमीटरची आहे, तर तिला पूर्ण. सो ऍज युजल आपण थोडा खाऊया, आराम करूया आणि 10 किलोमीटर आपण सुरुवात करूया. चला आता. सो मित्रांनो, लास्ट 2 किलोमीटर्स बाकी आहेत आपले. ऑलमोस्ट 18 किलोमीटर झालेले आहे, सॉरी 19 किलोमीटर झालेत. 20 आणि 21 किलोमीटर, 2च किलोमीटर आहेत. हे बघा, श्रावणी तर फुल थकलेली आहे. मम्मी आमच्या खूप मागे आहे लास्टला. आय फील तुम्हाला नाही दिसणार ती. ओके, सो मी जेव्हा परिक्रमा संपेल ना, तेव्हा दाखवतो मी एंड पॉईंट कसा दिसतो. चला, आम्ही खूप रशमध्ये आहे. ॲक्च्युली झालं असं आहे, वाजलेत 6 आणि 7ची लास्ट आपली वृंदावनसाठी बस आहे, जी की आम्हाला मिस नाही करायची, नाहीतर खूप ट्रॅव्हलिंगमध्ये त्रास होणार. असंच आहे. सो फास्ट चालतो, मम्मीला पण थोडा पुश करतो आणि त्यानंतर तुम्हाला एंड पॉईंट दाखवतो मी. चला, राधे राधे. तो मित्रांनो, फायनली डन परिक्रमा. माझं तर काढ बाबा. फायनली डन परिक्रमा, डन परिक्रमा. सो मित्रांनो, इथे आपली परिक्रमा झालेली आहे. मम्मी आणि श्रावणी पण आहे. अँड मी सुद्धा चाललो आता घरी जाऊन आपला एक्सपिरियन्स सांगतो. चला, डन बाय. मित्रांनो, हा नेक्स्ट डे आहे, परिक्रमाचा दुसरा दिवस. आणि इथे बघा मम्मीला झालं काय. इथे बघा मम्मीला छाला आलेला आहे. मम्मीचा एक्सप्रेशन बघा, काय बोलते मम्मी त्याच्याबद्दल. काय नाही, आता 21 किलोमीटर परिक्रमा केली तर जायच आहे. असं काहीतरी थोडस होईल त्रास, तरी पण चप्पल होती पायामध्ये तरी पण झाले. मला तर सध्या काय झालं नाही, आणि हिला तर तापच आला. आणि माझी कंबर गेली. दोघं इथे आहे. मी काल हे कधी झालं माझ्यासोबत माहितीये का? लास्टचा 1 किलोमीटर राहिला ना, कारण की Last वाला. 1.5 किलोमीटर मध्ये आम्ही लोक हा, एवढं हे पळत तेव्हा झालं. गेले ना. बाकी ह्याच्यामुळं मी सगळं सहन करू शकले. आणि राधाकुंड मध्ये एवढा टाइम ऐकलं का? मी सगळं सहन करू शकले, पण जेव्हा बारी माझी हित दुखायची आली ना, तेव्हा माझ्या बसची बात नव्हती. पण मी थांबली नाही, मी चालत राहिली. येस, व्हेरी गुड मम्मी. नॉन स्टॉप परिक्रमा केली आहे. बस पोरांनी ते तुलसी माला घेण्यासाठी पूर्ण 1 घंटा वाया घालवला त्या दुकानवाल्यांकडे. 45 मिनिट्स. पूर्ण 1 तास वाया घालवला त्या लोकांनी. ठीक आहे ना, पण घरी वेळेवरती आलो. लास्ट बस जेव्हा होती तेव्हा आम्ही लोक 7 वाजता आलो. ते बस पकडून. अजून काय, मी तुला कालच बोललेली ना, बसमध्ये चला. चढताना हात नाही आता बोल, भेटूया कुठे? आता बघू बाबा, आता थकलोय, आता काय विषय नाही. आता आपण आलोय राधा दामोदर मध्ये, आणि आता परिक्रमा आपण करू. तर बघा तुम्ही पण. अरे थांबा ना, मला पण होते. परिक्रमा आहे. हे बघा, आम्ही लोक परिक्रमा करतोय आता. हा, आलोय परिक्रमा करायला. राधा दामोदर. खूप मस्त इथं थांबक्रमा टर्न आहे. आता 4th लास्ट परिक्रमा, आणि मग त्याच्यानंतर आपण दर्शन करायला जाऊ.
सगळे लोक दर्शन घेतात आहे. पण आपली लास्ट परिक्रमा, मग आपण पण दर्शन घेऊ. त्यांची आरती झालेली आहे संध्या. परिक्रमा अजून बाकी आहे म्हणून आम्ही लोक करतोय. अजून 2 बाकी करूया. ते लोक मागेच राहतात आहे. खूप मोठी परिक्रमा लावायची होती, जी की आता आपली एंड होईल. त्यांची समाधी होती तिकडे, कोणते तरी गोस्वामी आहेत. सगळ्यांची ऑलमोस्ट इकडे समाधी आहेत आपल्याला दाखवायला. अँड आवर परिक्रमा ends. Yeah. दर्शन करूया. आता आपण आलेलो आहे कुठे, सेवाकुंज. श्री श्री सेवाकुंज मध्ये आलोय आपण. फोन बंद जाओ. हा, झालंय हा. सेवाकुंज आहे, बघून घ्या नी. इकडे श्री कृष्ण आणि राधा राणी संध्याकाळच्या संध्या आरतीनंतर रास करतात. आणि इकडेच राधा, इथेच राधा वल्लभ पण भेटले होते. त्यांची सेवा पहिले इथंच व्हायची, त्यानंतर ते तिकडे गेले मंदिरामध्ये. नाही पहिली त्यांची सेवा इथंच होती. बघा किती अद्भुत आहे बघा जागा. राधा राणी आणि कृष्णा इथे रास करत होते. करतात आता सुद्धा. म्हणून हे बघा, ही झाडं बिडं बघा कशी आहेत. किती वेगळा आकार आहे झाडांचा. खूप भारी, खूप. हे मंदिराच्या आतमध्ये आहे. बोला, मंदिराच्या आतून. ही परिक्रमा मार्ग आहे. तेव्हा मध्येच बसलाय. अय्या, चला मित्रांनो, ठेवतो आता. इतकं बघितलं तुम्ही. एकदा इथून दाखव फुल व्ह्यू. माकडे येतील नाही आणि फोन घेऊन जातील. खूप सुंदर आहे. बघा वरतीच आहे. हा. हे बघ पाय, हात पाय. चला तर करूया परिक्रमा आणि भेटूया पुढच्या मंदिरमध्ये. सो हे केला सेवा चालू होती. संपायच्या टायमाला आम्ही लोक ब्लॉक करतो. आठवलं केले असे तोडून देत होतो. हे बघा बघा, त्याने तर अख्खा घेतला. तोड. हा जो आहे ना कोणाला खाऊ देत नाही. हा कोणाला खाऊ देत नाही. महाराजा बनतोय. आणि हे लोक बघा कसे करतात. हे बघा इथे पण ह्या लोकांना दिलं होतं. आता तिकडे काहीतरी झालं. WWE झाली बघा. व्हिडिओ घे प्रथा. त्यांची WWE झाली आता. हे घे. मला बघा. काय मारतो. काय चालू आहे. तो गेला तिकडे घेऊन. आता याला ही आमची सेवा होती जी की संपली. WWE चालू आहे. काय करतात काय माहिती. बघा फक्त मी ह्याच्यासाठीच थोडा ब्लॉक केला होता. बाकी तर झाला बा. चला जातो. हे बघा ह्या लोकांची इथे मजा चालू आहे. 2-2 गिलेऱ्यांची कसे खेळतात आहे बघा वरती. आता काय नाही करत आहे. फाईट करतात आहे बहुतेक. काय माहिती. बघा वरतून काय चालू आहे लोकांचं.
अशा टपकतील ना मध्येच. नाही टपकत. बघतोय तो बघा कसा. चला आम्ही जातो. बाय बाय. हे बघा आज मी आणि मम्मीने सेम घातलेलं आहे, त्याला इग्नोर करा. आम्ही लोक पूर्ण सेम झालंय बघा. आणि सांगा कोण जास्त चांगला दिसतं. ऑब्विसली मी चांगलं. ही काळी आहे जरा. काय झालं ते पण काळेच होते तिकडं. आता राधारमण मंदिर करून आलं. आम्ही लोक रोज राधारमण मंदिर करून येतो, कारण की आमचे राधारमणला आले ते. 8 दिवसापासून फक्त तेच चालू आहे. अजून कुठे जात नाही तिला फिरायला. बघितलं कशी तिची ऍक्टिंग चालू आहे मागे. आम्ही 8 दिवस फक्त बस तिकडेच जातो, अजून कुठे राहिला. चला आता शयन आरती घेतो आम्ही. आता शयन आरती. तर मित्रांनो आम्ही लोक आता जेवायला बसलोय. आज आमच्या लोकांना आज माझ्या मनपसंतीचा आहे. मी बरोबर आज माझा मनपसंतीचा आहे पनीर आणि पनीर पुलाव या पनीर फ्राईड राईस माहिती नाही, पण आज माझ्या मनपसंतीचं जेवण आहे म्हणून मी आज व्हिडिओ करते स्पेशल. आम्ही लोक तिघं असे बसतो जेवायला. तर मित्रांनो हे बघा, आता हे जे लालजूचे पहिले जेव्हा ते आलेले घरामध्ये तेव्हाचे ह्यांचे हे कपडे आहेत आणि हे खूप जुने झाले आणि कुठून ते फाटले पण आहेत. म्हणून आम्ही लोकांनी विचार केला की आता ह्यांना किती मस्त आहे ना. केशी घाटमध्ये सोडावं. हे आपण विचार केला होता किती पहिलं, पण त्या कपड्यांचं पण नशीब बघा. त्यांचं नशीब होतं केशी घाटमध्ये विसर्जन व्हायला, म्हणून आम्ही लोकांनी हे आणलं. तिथं ह्यांचा व्हिडिओ कॉल चालू आहे आणि दादा इथं सगळं चेक उद्या करतो संध्याकाळी 6ची गाडी आहे. काय आणि काय नाही. चला आता आपण जाऊया केशी. चलो चाललो आता आलो यमुना घाटला. इथे आपण आरती करतोय सर्व. लाल जे पोशाख होते घालू शकत नाही. शाल आरती करतोय. सर्वात पहिले फुलं आले. जे बसायला मला त्यांना फुलमाला भेटली होती. लालूची पहिली पोशाख. एक दुसरी पोशाख लालूची. एक पूजा सामान इत्यादी होता. काय कशी जस्ट लाईक लास्ट इयर. चाललो रिटर्न बरसाना. चला काय जास्त मी दाखवत नाही, डायरेक्टली वरती जाऊन मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. सो जर्नी स्टार्ट झाली बरसानाची इकडून आपली. चला. मम्मी इथेच थकलेली आहे जस्ट लाईक लास्ट इयर. पण एक विशेष गोष्ट आहे की इकडे गर्दी नाही यावेळेस बघा, पूर्ण खाली आहे. इथं गर्दी अजिबात नाही. आम्ही लोक जातो पुढे. मित्रांनो फायनली पोहोचलो आपण. लास्ट इयरची पेक्षा आता वापस पोहोचलोय. फायनली पोहोचलो. चला मी दर्शन करतो आता. राधे राधे. तर हे बघा आमचे दर्शन झालेले आहेत. लालजी इथे आहेत आणि श्रीजीने आम्हाला हे दिलं स्वतः. ह्यांना दिलंय ते आम्हाला नाही दिले. आणि बर्थडेच्या दिवशी हिच्या आपण बरसाण्याला ते पण राधा राणीच्या इथं. बोल. आज माझा बर्थडे आहे आणि आज मी बरसानामध्ये आली राधा राणीकडे. काहीच नाही, फक्त थोडीशी सुख शांती पाहिजे घरामध्ये, काय नाही पाहिजे. आता बाकीचे काय जर क्लिप्स दादाने घेतले असेल तर ते बघू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. माहिती नाही दादाने जर काही क्लिप वगैरे घेतला असेल की नाही, बघूया.
सो मित्रांनो फायनली आपले दर्शन झालेत राधा राणीचे अँड आम्ही लोक आता चाललोय घरी. घरी जाऊन थोडंफार काय श्रावणी जर सांगेल तुम्हाला सांगेल काय झालं आहे ना. इथे सध्या तर इकडे खूप रश आहे, तर काय सांगू शकत नाही. हे बघा आम्ही लोक दर्शन करून आलो, त्याच्यानंतर आम्हाला हा व्ह्यू बघायला भेटतो. मागे गेले आपण कारण की राधा राणी कोची अटारीवरती राहते. डोंगरावरती येऊन बसली कृष्णाला स्वतःच्या सोबत. काय गरज आहे एवढा लांब बसायची. हे ह्यांनी बघितलं, त्यांचे दर्शन पण झाले. हे तर दिसतच नाही, पूर्ण ब्लर झाले ते. हा आंटीला जेवण आणि मग करून घ्या तुम्ही पण दर्शन. किती मस्त. आणि इथून बघा अख्ख्या तुमची बायको किती वरती आहे, खालती जाऊन दिसतंय का बघा. दादा बोलतो की तुमची बायको बघा किती डोंगरावरती येऊन बसली. चला चला आता जाऊया. सीड्या चढलेल्या, आता सीड्या खतम करूया. तर मित्रांनो जस्ट आलोय आता बरसानावरनं. सकाळी 7:30ला गेलो होतो, वाजलेत 2:30. म्हणजे आपला जो प्रवास होता तो होता 7 तासाचा आणि एकदम जाम थकलोय, काय हद नाही त्याची. तुम्ही बघू शकता लालजूला पण आता पदरवलं इकडे. हे बघा दिसत असणार ते किती थकलेले आहेत. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा थकलोय. मम्मीचे रिॲक्शन बघा. खूप थकलोय. नुसतं आज बरसाना करून एवढं कधी थकत नाही, पण आज खूप त्यांना थकायला गरम झालं ना म्हणून एसी चालू राहिले. आल्या आल्या थंडा भेटलाय. तर चला आता जेवू आणि आराम करू. आज आता सध्या संध्याकाळी तर कुठे जाऊ तर बघू. चला राधेश्याम. आम्ही लोक आलोय घरात आहे आम्ही लोक. आणि हे बघा जेवण आलंय. आम्ही लोक रोज दाखवत नाही, कारण की रोज रोज काय एकच दाखवायचं म्हणून. हे बघा मम्मी जेवण वाढते, आम्ही जेवायला बसू. दादा गेलाय खाली, बघूया जेवण काय. आज बघा डाळ आणि हे माहिती नाही काय मला तर. काय बीटरूटची भाजी येते, खा मग तू. आणि हा आलू पराठा आहे. मटरचे पराठे. हा पराठा आहे जे की माझ्या लायकीचं नसतं. आता ओनली चावले. चिप्स काढ. तर मित्रांनो हे बघा आम्ही लोक आता आमचे दिवस अरे माझे घरातले पैसे खतम झालेले आहेत म्हणून आम्ही लोक पॅकिंग करतोय. घरी गेला ते दूध बीत तुम्ही लोक आणणार आहे. हे बघा तुमच्याच लोकांच्या पोटात घालायला. हे आतापासून झगडे करायला लागले घरी चालू झाली जायचं. तेच. हे बघा काय नाही, सगळं परत भरून टाकलं. 8 दिवस मस्त एन्जॉय केला. एन्जॉय म्हणजे देवाचे दर्शन, खाणं पिणं, त्याच्यामध्ये नो कपडे, नो भांडी, नो लादी, नो टेन्शन. काय किती मजेत राहायचं. आता सर्व घरी गेलं ते सर्व करायचं. कोणती चेन तिकडनं? आता हे बघा जो माझा हा बॉक्स होता आता तो ठेवायला खोलतो. तिकडनं खोलून. हे बघा हा लालजूला आज हा ड्रेस घालणार आहे. आज त्यांचा लास्ट दिवस त्यांच्या घरामध्ये वृंदावनमध्ये. आणि आता ते झोपले, त्यांना उठून त्यांना खायला काय द्यायचंय. भोग लावत कोणता भोग? जो त्यांचा आहे. कारण की खुल्ल्या खाऊन खाऊन तर ते खूप थकले असतील. खुल्ल्या प्रसादी. चला आता त्यांना उठून मग त्यांना भोगला मग. आणि हे बघा आम्हाला अजून एक काहीतरी भेटले. दाखवू आता नाही, नंतर दाखव. जसं भेटणारच नाही. मस्त भेटले. पेटीकोटचा कपडा वाटतो. खाली पाकिट होईल. पाकिट नाही. अरे मी बोलले हे सब टाकल्यावरती. खतम हो गया गाईस. Guys, मित्रांनो मंडळी सर्व पाकिट आहे ना फुल भरून आणलेलं आहे. आई बंधू हे खतम हे झालं. पाकिट पूर्ण आहे ना पूर्ण खाली झालंय. एवढं होतं एवढं. जोर जोर से लोगों को स्कीमें बता दो. अभी ये रखने से मेरा मम्मी की बनता अभी इसमें पैसा बढ़
लालसी लोक. एवढे भरून कपडे आणलेले ते पण पुरले नाही. अरे बॅगेत ठेवायचे का काय अजून? ते पण कमी पडले. हे ठेवायचंय. आणि आता त्यांना लाजूला उठूया. आता मी तुम्हाला दाखवेल. आता लाजूला उठून मग हे प्रथम बंद करू. लाजू उठा तुमचा लाजू. बंद ना. वृंदावन मध्ये तुमचा लास्ट दिवस आहे. आता तुम्हाला वापस यायचं. फर्स्ट ह्यांची पण पॅकिंग झालेली आहे आणि ह्याला खूप बुरं वाटतंय कारण की जाणार आहे आता. तर सगळी अरे त्यांची बाई चल पॅकिंग झाली. इथे फिरायला ये ना, हीच सेवा आणि हीच मजा असते. आपण इथं राहणार ना तर ते रोजच्यासारखं होऊन जाणार ना, तर आपल्याला हेच बरं आहे की जे आपण वर्षाला येऊ इथे. समजलं? वर्षाला 6-6 महिन्याने हां. नाही यायचं 6-6 महिन्याने. तू पैसे रेडी ठेव. बघा काय थोडी 50-60 हजार लागतात बघा म्हणजे हा महिन्याला यायला इथं तयार आहे. हर महिना का हर 6 महिने? ठेव तिकडे साईडला. दुपारी बघा आता त्यांचं झालेलं आहे. ठेव आतमध्ये. आता आम्ही जाऊ प्यायला. कुठे? ब्रजवासी बंधू कॅफे. चाय. मग तेच बोलते ना, चाय प्यायला जातोय आम्ही लोक. चला घेऊन आता आलो होतो तिकडे बाबा. जाऊ, चाय पिऊ आणि तिकडचा मी व्ह्यू दाखवते तुम्हाला. राजू चला आता आपल्या घरी. हा वृंदावन फिरले तुम्ही आता आणि परत लवकर घेऊन या. अरे ते ऐकतात आहे त्यांना. आता कॅफेमध्ये जे आलेलो त्या भैयाने आता मॅगी आमच्या लोकांना बनवून दिलेली आहे. आणि हे कॅफे ना एक्झॅक्ट केशी घाटच्या समोरच आहे आणि आम्हाला खूप मजा येते. आता आम्ही लोक खाणार मॅगी. दादा इथं बसल्या, मम्मी इथं बसले आणि आता आम्ही लोक खाऊ मॅगी. बघा दादाची मॅगी आली आणि आता माझी मॅगी पण आली. वाव यार, इकडे मॅगी खाण्याचा खूप मस्त फायदा उचललाय मी. भैया या है ना भैया सॉस झालं 3 आले जी. वाव, तुला टाकू बस. हे बघा मॅगी, मम्मीची पण मॅगी तिकडे आहे. भैया चाय स्मॉल ही रखना. मजा आ गया. चलो हम लोग खा लेते थोड़ा. आम्ही लोक खाऊन होतं. मग दादा मिठाई आणायला जाणार. शाळेत मी पण जाईल त्यासोबत. मग बघू आपण भेटूया तवा. मी हे बघा इथं खाते. तिला दाखवलंच नाही. मम्मी कशी आहे मॅगी? छान आहे प्लेन मॅगी. चला भेटूया आता नंतर. आम्ही लोक आलेलो राधा वल्लभ दर्शन करायला. इथे मम्मी आहे, इथे दादा आहे आणि आता ह्याच्यानंतर आम्ही लोक जाऊ बाके बिहारी. मग तिथून मिठाई घेऊ सगळ्यांसाठी. आता बाके बिहारीमध्ये जाऊन भेटूया.
बघा आम्ही लोक आज लास्टचे दर्शन घ्यायला गेलो होतो राजभोग आरती राधारमण लालजूची. तर बघा आम्हाला काय प्रसादी भेटली, त्यांच्या जवळचे फ्लावर्स. आणि इथं दादा आता त्यांचा सिंहासन पॅकअप चाललाय त्यांचा. आणि हे परत आलेत त्यांच्या बास्केटमध्ये आणि मम्मी तिकडे झोपलेली आहे. दादा आता करणार हे बघा, हाच नेट खोली भेटली आम्हाला. हे बघा आता दादा ते करेल आणि मग आम्ही लोक निघू. किती वाजता? 3:30ला निघू आम्ही लोक. तर आता आम्ही 3:30 वाजता निघू आणि ट्रेनचा वेट करू. 6:05 जेवढ्याची पण ट्रेन आहे. आणि मग ट्रेनमध्ये बसू आम्ही परत जाऊ बोरिंगशा मुंबईला आणि जाग्यावरती. बघूया आता तिथं काय जाऊन करू. हां तिथे गेला त्याचं एक स्पेशल चीज होणार आहे, ते तुम्हाला वेगळ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि ह्याचा वेगळा ब्लॉग आहे आणि तो वेगळा ब्लॉग आहे हांजे मामा का. आता समजून फायनली आम्ही रूम सोडतोय. हे बघा जसा पहिला रूम होता सेम तसाच केलाय. दादा लालजूला घेऊन येते बाहेर. खूप वाईट वाटतंय, काय करायचं. आणि इथं आमचं सगळं सामान लगेज आहे. लालजू हे बघा लालजू पण आहे तिथं बसले. ते त्यांनी पण घर एकदा बघितलं. तर चला जाऊया. हे बघा चाललो. खूप कसं तरी वाटतंय रूम सडन चाललंय. हे बघा लाईट्स वेट सगळे बंद झाले. खूप चांगलं रूम होतं. तिथे आम्ही राहिलेलो. इथे टेरेस होता वरती काय राहिलं तर नाही ना. फायनली आम्ही लोक निघालो. मम्मीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मम्मी खरंच रडायला लागली. येऊ लवकर आपण त्याच्यामध्ये काय आहे. लालजू बोललो होती ना आपल्याला परत. अगं रडते कशा. बघा दादा इकडे पूर्ण सामान पॅक झालं. आम्ही लोक ये बाय. लालजू इकडे आहेत. चाललो आता आम्ही लोक. खूप जास्त खूप सामान लोड झालंय. प्रथम आपल्यावरती टफ आहे जाणं, माहिती नाही आता कशी जाऊ बघू. तर आता आम्ही घरी आलेलो आहे. लालजू पण इकडे आलेले आहेत, बसलेले आहेत त्यांच्या जाग्यावरती. आणि मम्मी खालती काम करते हमेशा सारखं तिचं. आणि दादा इथं झोपलेला आहे, त्याचं डोकं दुखतंय. आणि आम्ही लोक आलो. आमचा एक्सपिरियन्स तर खूप चांगला झाला तिथून फिरून आल्यावरती. आणि रिटर्न आमची तीच लाईफ चालू झाली जी की जरा पण चांगली नाही, बोरिंग लाईफ आहे. आणि आता तुमच्या लोकांना हा ब्लॉग बघून कसा वाटला. सिम्पल होता, जास्त त्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा नव्हतं. सिम्पल ब्लॉग होता. तुमच्याकडे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल एंड. बाय. आता तुम्हाला यायचं असेल तर लवकर आम्हाला आलं परत. एकटं तरी येऊ शकतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ए चुप रे जरा. अरे चुप जरा था.